हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सगळ्यांच्या लाडक्या ऑनलाईन मंचावर, ज्याचं नाव आहे द डिजिटल क्लासरूम ऑफ आर अगस्ती करियर इन्स्टिट्यूट. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. तर मागच्या लेक्चर मध्ये आपण सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टरायझेशन सॉल्व्ह केलं बघा. आज आपण काय करणार आहे, तेच सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड सॉल्व्ह करणार आहे. पण मित्रांनो, आता इथं पहिला क्वेश्चन असा अराईज होईल तुमच्या डोक्यामध्ये, कसं जर फॅक्टरायझेशन सॉल्व्ह होतंय तर मग नेमकं ही मेथड शिकायची का बरं. तर आधी आपण डिस्कस करू ही मेथड का बरं शिकायची आपल्याला. त्यासाठी बघा, मी एक क्वाड्रॅटिक इक्वेशन कन्सिडर करतो इथं. फॉर एक्झाम्पल बघा, एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण कन्सिडर केलं, एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 2 इक्वल टू 0. आणि मी तुम्हाला म्हटलं की याचं सोल्युशन शोधा तुम्ही आता फॅक्टरायझेशन. तुम्ही काय करणार आहे, तुम्ही असा फॉर्मॅट बनवणार, असा शेप बनवणार. इथं कोएफिशिएंट 1 आहे, 1 into 2 2 होईल, म्हणजे प्रोडक्ट आपल्याला 2 पाहिजे आणि ऍडिशन आपल्याला किती पाहिजे, 4 पाहिजे. मग तुम्ही असे दोन नंबर शोधायचा प्रयत्न करणार ज्यांचं मल्टिप्लिकेशन 2 येईल आणि ज्यांची सम किती होईल बाळांनो, 4 होईल. मग आता मला सांगा बरं रे, ऍडिशन 4 आणि मल्टिप्लिकेशन 2 असं आपण इझिली शोधू शकतो का? असे दोन नंबर मिळतील का आपल्याला, असे फॅक्टर मिळतील का ज्यांचा प्रोडक्ट 2 होईल आणि ऍडिशन 4 होईल? तर असं पॉसिबलच नाही ना. तेवढे इझिली हे नंबर मिळणारच नाही, कारण तुम्ही कोणतेही इंटिजर घेऊन बघा, ते पॉसिबलच नाही बाळांनो. त्यामुळं आता हा जो क्वेश्चन आहे ना, हा आपण फॅक्टरायझेशन सॉल्व्ह नाही करू शकत. मग असे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायची पुढची मेथड बघावी लागते, तिचं नाव आहे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. मग आता ही कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड ना क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे ते आता आपण या एक्झाम्पलच्या थ्रू बघू. आता बघा, या मेथड मध्ये तुम्हाला ना एक पॅटर्न फॉलो करायचा आहे. जो पॅटर्न मी तुम्हाला सांगतो ना, तो पॅटर्न फक्त तुम्हाला काय करायचं, फॉलो करायचं आहे. आता सगळ्यात पहिले बघा, इक्वेशनला काय करायचं, स्टँडर्ड फॉर्म मध्ये राईट करून घ्यायचं. आता सुदैवानं आपल्या इथे एक्झाम्पल स्टँडर्ड फॉर्म मध्येच आहे. मग स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 2 इक्वल टू 0, म्हणजे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c या फॉर्म मध्ये इक्वेशन आहे. पुढची स्टेप तुम्हाला करायची बाळांनो, ती म्हणजे स्क्वेअर टर्मचा कोएफिशिएंट 1 आहे का नाही ते बघून घ्यायचं. आणि जर समजा स्क्वेअर टर्मचा कोएफिशिएंट 1 नसेल तर त्याला पहिले 1 बनवून घ्यायचं. आता इथे जर बघितलं आपण तर स्क्वेअर टर्मचा कोएफिशिएंट पण काय आहे, 1च आहे. त्यामुळे तेही इथं करायचं काम नाही आपल्याला. त्यानंतर पुढची इम्पॉर्टंट स्टेप तुम्हाला काय करायची बघा, इथं काय करायचं, जो एक्सचा कोएफिशिएंट आहे म्हणजे मिडल टर्मचा जो कोएफिशिएंट आहे तो उचलायचा. उचलला, व्हॉट इज द कोएफिशिएंट ऑफ एक्स हियर, 4. तो उचलल्यानंतर काय करायचं, त्याचा हाफ करायचा. टेक द कोएफिशिएंट ऑफ मिडल टर्म, मेक इट्स हाफ. सांगा 4 चा हाफ किती होईल रे, 4 चा हाफ होईल 2. आणि तो हाफ जो बनवलाय आपण त्याचा स्क्वेअर करायचा. 2 चा स्क्वेअर किती होईल, 4. बघा परत सांगतो, टेक द कोएफिशिएंट ऑफ मिडल टर्म, मेक इट्स हाफ, मेक इट स्क्वेअर. मिडल टर्मचा कोएफिशिएंट आपण घेतला, त्याचा हाफ बनवलं ते झालं 2, त्याचा स्क्वेअर बनवला तो झाला 4. ऍड अँड सबट्रॅक्ट. आणि जो टर्म आपल्याला इथे मिळाली बघा, ही थर्ड टर्म, हिला थर्ड टर्म म्हणतो आपण. कशी मिळाली, आपण मिडल टर्मचा कोएफिशिएंटचा हाफ केला आणि त्याचा स्क्वेअर केला. आणि हे केल्यानंतर जी टर्म मिळाली बाळांनो, ती इक्वेशन मध्ये काय करायची, एकदा ऍड आणि एकदा सबट्रॅक्ट करून टाकायची. ठीक आहे, बघा कसं करणार. एक्स स्क्वेअर प्लस 4x, पहिला दोन टर्म ऍज इट इज, एक्स स्क्वेअर प्लस 4x ऍज इट इज. नंतर काय म्हटलं आपण, जी आपल्याला थर्ड टर्म मिळाली होती, काय मिळाली होती तर 4, ते 4 काय करायचं, एकदा प्लस करायचं आणि एकदा मायनस करायचं. बाकीचा इक्वेशन मध्ये नो चेंज. म्हणजे काय होतं, हा प्लस 4 मायनस 4 कॅन्सल होऊन जातो आणि जे ओरिजिनल इक्वेशन आहे आपल्याला ते मिळून जातं. म्हणजे आपण जे करतोय त्यामुळे इक्वेशनला काही प्रॉब्लेम होत नाही. म्हणजे असं केल्यामुळे काही प्रॉब्लेम होईल का, मग नाही. मग आता बघा, केलं काय आपण, थर्ड टर्म ऍड केली आणि थर्ड टर्म सबट्रॅक्ट पण करून टाकली. थर्ड टर्म कशी मिळेल लक्षात आलंय ना. मग आता बघा, हे केल्यामुळे काय झालं, या इक्वेशनच्या ज्या सुरुवातीच्या 3 टर्म आहे बघा, सुरुवातीच्या 3 टर्म ऑब्झर्व करा तुम्ही, एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4. आणि हे ज्या 3 टर्म मिळाल्या बाळांनो, हे कशाच तरी एक्सपान्शन आहे. आणि प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा तुम्ही असं करणार, थर्ड टर्म ही जेव्हा ऍड करणार, तेव्हा प्रत्येक वेळेस तुम्हाला काय मिळणार आहे, सुरुवातीच्या 3 टर्म कुठल्या तरी ब्रॅकेटचा स्क्वेअर मिळणार आहे. मग आता ऑब्झर्व करा बरं, कशाचा कम्प्लीट परफेक्ट स्क्वेअर असला. आता मला सांगा, जर मी हा ब्रॅकेट एक्सपांड केला, एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर, याला जर एक्सपांड केलं तर काय भेटेल रे, हे कसं एक्सपांड होईल, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर असं एक्सपांड होईल ना. मग ए स्क्वेअर म्हणजे काय, एक्स स्क्वेअर, 2ab म्हणजे काय, 2 2 चा 4x, आणि बी स्क्वेअर म्हणजे काय होईल रे, 2 चा स्क्वेअर 4. येते की नाही हे. म्हणजे हे जे आहे बाळांनो, एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4,
हे काय आहे तर x प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. प्रथम म्हणणार सर तुम्हाला माहिती होतं की हे याचा स्क्वेअर आहे. आता आम्ही प्रत्येक एक्झाम्पल मध्ये कसं आयडेंटिफाय करणार तर त्यासाठी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. जास्त डोकं लावायचं काम नाही पोरांनो. काय करायचं बघा, जी सुरुवातीची टर्म आहे एक्स स्क्वेअर, सुरुवातीच्या टर्मचं काय करायचं रूट घ्यायचं. मग आता एक्स स्क्वेअरचं रूट काय म्हणजे एक्स स्क्वेअर कोणाचा स्क्वेअर आहे एक्सचा. मग एक्स स्क्वेअर जर एक्सचा स्क्वेअर तर एक्स स्क्वेअरचं रूट काय होईल एक्स. सुरुवातीच्या टर्मचं काय घ्यायचं रूट आणि मिडल टर्मचं काय घ्यायचं साइन घ्यायचं फक्त. बाकी मिडल टर्मचं काहीच नाही घ्यायचं. मिडल टर्मचं साइन काय प्लस आहे का मायनस आहे प्लस, तर मग इथं प्लस घ्यायचं. आणि जी थर्ड टर्म आहे म्हणजे पहिल्या 3 टर्म मधली जी थर्ड टर्म आहे तिचं पुन्हा रूट घ्यायचं. मग 4चं रूट काय आहे 4 2 चा स्क्वेअर आहे म्हणजे 4चं स्क्वेअर रूट काय झालं 2 झालं. आणि याचा काय करायचं बाळांनो ब्रॅकेट स्क्वेअर करायचं. म्हणजे बघा मी काय केलंय, फर्स्ट टर्मचं रूट, मिडल टर्मचं साइन, थर्ड टर्मचं रूट असं करायचं. हे प्रत्येक वेळेस बाळांनो काय होतं ट्रू होतं. त्यामुळे तुम्हाला असं प्रत्येक चेक करून बघावं लागणार नाही का हे कशाचा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणून. फक्त काय करायचं बघा, इथलचं रूट, इथलचं साइन आणि इथलचं परत रूट, रूट साइन रूट. ठीक आहे, म्हणजे एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर हे कशाचं झालं. मग आता कोणत्या 3 टर्मचं सोल्युशन झालं हे तर या पहिल्या 3 टर्मचं एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 याला आपण काय राईट केलं बाळांनो एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर राईट केलं. ठीक आहे, नंतर मग उरलं काय रे आता, याच्या उरलेल्या 2 टर्म त्यांना कॅल्क्युलेट करून घ्या. -4 + 2 काय होईल -2 आणि इक्वल ला होईल बाळांनो 0. आता सिम्प्लिफाय करा, x प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर -2 तिकडे जाऊन काय होईल रे +2 होईल. मग आता काय करणार, आता स्क्वेअर रूट घ्या, टेकिंग स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट. दोन्ही साइडचं बाळांनो रूट घेतलं तर काय मिळेल बघा x प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे म्हणजे परफेक्ट स्क्वेअर, याचा रूट घेतलं काय मिळेल x प्लस 2 मिळेल इज इक्वल्स टू. आता 2 परफेक्ट स्क्वेअर नाही म्हणजे 2 चा स्क्वेअर रूट काय मग √2 लागल आणि काय होईल प्लस मायनस येईल, कारण प्लस √2 चा पण स्क्वेअर 2च होईल आणि -√2 चा पण स्क्वेअर काय होईल 2च होईल. ठीक आहे, म्हणजे x प्लस 2 काय मिळालं आपल्याला प्लस मायनस √2 मिळालं. आता या काय करा, या 2 ला तिकडे पाठवा, काय मिळाल मग ते x इक्वल्स टू -2 प्लस मायनस होईल √2. मग एकदा प्लस √2 घ्या आणि एकदा -√2 घ्या, काय मिळेल रे मग x इज इक्वल टू होईल -2 प्लस √2 और x इक्वल टू मिळेल -2 मायनस √2. म्हणजे आपण काय म्हणणार पोरांनो, तर आपण म्हणणार की -2 प्लस √2 and -2 मायनस √2 आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर अशा वेळेला आपण काय करत असतो, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडनं क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट शोधत असतो. बघा परत एकदा एक्सप्लेन करून देतो ही मेथड नेमकी आपण या मेथडनं कसं सॉल्व्ह करतो. तर बघा पहिली स्टेप काय करायची, पहिले बघायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का नाही. स्टँडर्ड फॉर्म मध्ये जर नसेल तर त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणून घ्यायचं. पुढची स्टेप बघायची की स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 1 आहे का नाही. जर 1 असेल तर ठीक आहे, नसेल तर त्याला 1 बनवून घ्यायचं. 1 बनवण्यासाठी काय करणार, जो कोएफिशियंट राहील तर समजा 7x² असतं तर 7 ने डिवाइड करून घेतलं असतं. जो काही स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट आहे त्यानं काय करायचं डिवाइड करून घ्यायचं. त्यानंतर डिवाइड केल्यानंतर टेक द कोएफिशियंट ऑफ मिडल टर्म, जो मिडल टर्म आहे त्याचा कोएफिशियंट घ्यायचा. लक्षात घ्या बघा नीट स्टेप लक्षात घ्या, एक सेंटेन्स तुम्ही पाठ करून घ्या. टेक द कोएफिशियंट ऑफ मिडल टर्म, मेक इट हाफ, मेक इट स्क्वेअर, ऍड अँड सबट्रॅक्ट. मिडल टर्मचा कोएफिशियंट घ्यायचं, त्याचं हाफ बनवायचं, त्याचा स्क्वेअर बनवायचा आणि ती टर्म काय करायची पोरांनो ऍड करायची, एकदा सबट्रॅक्ट करायची. म्हणजे प्लस मायनस करू शकतो ना आपण इक्वेशन मध्ये, तोच कन्सेप्ट लावायचा. एकदा प्लस एकदा मायनस, बाकी इक्वेशनला धक्का सुद्धा लावायचा नाही. ठीक आहे, नंतर बघा मग हे केल्यानंतर जे सुरुवातीच्या 3 टर्म मिळतात आपल्याला, हे सुरुवातीच्या 3 टर्म काय असतात, एकतर a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर असेल किंवा a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर असेल. या ब्रॅकेटचं किंवा या ब्रॅकेटचं हे काय असतं एक्सपान्शन असतं पहिल्या 3 टर्म. मग ते कसं आयडेंटिफाय करायचं बघा, सुरुवातीच्या टर्मचं रूट घ्यायचं आणि ते सुरुवातीला नेहमी व्हेरिएबल चिन्ह, आता x² काही ठिकाणी y² राहील, काही ठिकाणी m² राहील, म्हणजे सुरुवातीला नेहमी तो व्हेरिएबलच येईल. आणि मिडल टर्मचं काय करायचं साइन घ्यायचं फक्त, बाकी मिडल टर्मचं काही बघायचं नाही. आणि हा जो नंबर आहे थर्ड वाला त्याचं काय करायचं रूट घ्यायचं. जसं 4 आहे म्हणून 2 आलं, 9 आहे तर 3 आलं असतं, 7 आहे तर √7 आलं असतं. जो काय नंबर त्याचं काय करायचं रूट घ्यायचं आणि ब्रॅकेट स्क्वेअर लावून टाकायचा. म्हणजे या पहिल्या 3 टर्म अशा ब्रॅकेटचं काय होईल एक्सपान्शन येईल. एकतर a प्लस बी मध्ये बसेल किंवा a मायनस बी मध्ये बसेल. मग a कसं घ्यायचं आणि b कसं घ्यायचं तुम्हाला काय क्लिअर झालं ना. या टर्मचं आणि या टर्मचं रूट
आणि मधलं प्लस का मायनस मिडल टर्म वरून डिसाइड होईल. इथं प्लस 4x होतं म्हणून आपण प्लस घेतलं. जर समजा मायनस 4x असतं तर आपण इथं काय घेतलं असतं, मायनस घेतलं असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर मग हे कळून जातं आपल्याला. पहिल्या 3 टर्म इथं आल्या, उरलेल्या 2 टर्म कॅल्क्युलेट करायच्या, नंबर राईटला पाठवायचा, स्क्वेअर रूट घ्यायचं. स्क्वेअर रूट घेतल्यावर एक लक्षात घ्या, एक पॉझिटिव्ह वाला असतो आणि एक निगेटिव्ह वाला असतो. तर असे 2 रूट इथं आपल्याला काय होऊन जातात, मिळून जातात. चला स्क्रीनशॉट घेऊन टाका फास्ट. ठीक आहे. जायचं मग आता एक्सरसाइज कडे. बघा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय की या चॅप्टर मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला 3 मेथड न करायचे आहेत. फॅक्टरायझेशन, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आणि फॉर्म्युला मेथड. मग त्यातली पहिली 2.2 एक्सरसाइज आपण केली कशानं, फॅक्टरायझेशन न. आणि आज आपल्याला करायची आहे 2.3 एक्सरसाइज कशानं, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड न. जायचं मग एक्सरसाइज कडे. चलो कर देते हैं एक्सरसाइज 2.3 की स्टार्टिंग. तर बघा मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 2.3 चा पहिला क्वेश्चन, x² प्लस x मायनस 20 इक्वल टू 0. पहिली स्टेप आपण बघणार की इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का. तर आपल्याला दिसतंय इक्वेशन एकदम प्रॉपर स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. त्यानंतर आपण बघणार स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 1 आहे का. बघा स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट पण 1 आहे. त्यानंतर आपण बघणार नाही, त्यानंतर मग काय आपले प्रोसिजर, टेक द कोएफिशियंट ऑफ 1 टेक द कोएफिशियंट ऑफ x, मेक इट हाफ, मेक इट स्क्वेअर, ऍड अँड सबट्रॅक्ट. बघा मग आता इथं थर्ड टर्म काय येईल बघा. पहिले 2 टर्म ऍज इट इज राईट करून टाकतो, x² प्लस x. जर अवघड जात असेल तर रफ मध्ये थर्ड टर्म काढून घ्यायची. मला सांगा व्हॉट इज द कोएफिशियंट ऑफ x हियर, 1. 1 चा हाफ किती होईल रे, 1 चा हाफ होईल 1/2. 1 चा अर्धा हाफच होईल ना 1/2. त्याचा स्क्वेअर किती होईल बाळांनो, 1/2 चा स्क्वेअर होईल 1/4. म्हणजे प्लस 1/4 मायनस 1/4 करावं लागेल. म्हणजे आपण काय करणार, प्लस 1/4 मायनस 1/4 मायनस 20 इक्वल चा 0 ऍज इट इज. म्हणजे इथं मेन कॉन्सेप्ट काय बघा, तर मेन कॉन्सेप्ट आहे थर्ड टर्म मिळवणं. थर्ड टर्म कशी मिळवतो मग आपण, सेंटेन्स पार्ट करून ठेवा. टेक द कोएफिशियंट ऑफ मिडल टर्म, मेक इट हाफ, मेक इट स्क्वेअर, ऍड अँड सबट्रॅक्ट. ठीक आहे. मग आता बघा पहिल्या 3 टर्म काय सांगितलं, पहिल्याचं रूट x² चं रूट x, मिडलचं साइन प्लस थर्ड वाल्याचं रूट 1/4 कोणाचा स्क्वेअर आहे, 1/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे या पहिल्या 3 टर्मचं सोल्युशन काय मिळालं आपल्याला, x प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर मिळालं. हे दोन्ही कॅल्क्युलेट करून घ्या. हे 4 एकदा क्रॉस मल्टिप्लाय होतील. 420 चा 80 आणि 1 81, हे मिळेल मायनस 81/4 इक्वल टू बाळांनो 0. मायनस 81/4 राईटला पाठवा, काय होईल रे, इथं आपल्याला मिळेल x प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 81/4. पुढची स्टेप स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट. दोन्ही साइडचं काय करायचं बाळांनो, स्क्वेअर रूट घ्यायचं. टेकिंग स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट घेतलं काय होईल रे, x प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे, रूट घेतलं तर स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल. मिळेल काय, x प्लस 1/2 इज इक्वल्स टू, स्क्वेअर रूट घेताना नंबर काय होतो प्लस मायनस. 81 9 चा स्क्वेअर आहे म्हणजे 81 चा स्क्वेअर रूट होईल 9. 4 2 चा स्क्वेअर आहे म्हणजे 4 चा स्क्वेअर रूट होईल 2 प्लस मायनस 9/2. आता 1/2 इकडे पाठवून घ्या म्हणजे काय मिळेल, x इक्वल टू मिळेल मायनस 1/2 प्लस मायनस 9/2. एकदा प्लस 9/2 घेणार, एकदा मायनस 9/2 घेणार. म्हणजे मिळेल काय बघा बाळांनो, x इक्वल टू होईल मायनस 1/2 प्लस 9/2 और x इक्वल टू होईल मायनस 1/2 मायनस 9/2. तो इथून काय मिळेल बघा, मग बेस सेम आहे, न्यूमरेटरचं कॅल्क्युलेशन करा. 9 - 1 8/2 और इथं काय मिळेल रे, दोघं मायनस ऍडिशन होईल, मायनस 9 मायनस 1 मायनस 10/2. 2 1 चा 2 5 चा 2 1 चा 2 4 चा म्हणजे x मिळेल पोरांनो इथं 4 आणि इथं x मिळेल -5. म्हणजे काय रूट मिळाले रे मग, देअरफॉर इथं रूट मिळालं आपल्याला 4 and -5. मग आपण लिहिणार 4 and -5 आर द रूट्स. ठीक आहे. चला स्क्रीनशॉट घेऊन टाका फास्ट. जायचं मग पुढच्या क्वेश्चन कडे. चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊ. चला पुढचा क्वेश्चन आहे बघा, x² प्लस 2x मायनस 5 इक्वल टू 0. तर हा क्वेश्चन करण्याआधी बघा आपल्या सगळ्यांची इन्स्पिरेशन
उद्धव सरांचं आगमन झालेलं आहे. तर उद्धव सर 2 मिनिटं बोला बरं पोरांना. नमस्कार बेटा सगळ्यांना. तुमच्यासाठी बेटा आपले जे लाडके जीवन सर आहेत, तर जीवन सर सध्याला बेटा तुमच्याकडे मी मॅथ साठी म्हणजे अगस्ती करिअर इन्स्टिट्यूट मध्ये प्रत्येक एक डायमंड आहे बेटा, आणि हा प्रत्येक एक डायमंड मी तुमच्यासाठी आणलाय. फक्त आता आम्ही तुमच्यासाठी हे जे डायमंड जमा केले ना, तुमच्याकडूनही रिझल्ट हा डायमंड सारखा यायला पाहिजे लेकरांनो. आलं लक्षात बेटा? एक एक गोष्ट तुमच्यासाठी बेटा पूर्ण प्रॉपर पद्धतीने एवढ्या फास्ट मध्ये लेकरांनो लेक्चर घेऊन प्रत्येक एक एक पॉईंट त्याच्यामध्ये कव्हर अप करून आम्ही तुम्हाला देतोय. आणि तुम्हाला माझं हेच सांगणं बेटा, अगस्ती करिअर इन्स्टिट्यूटचा एक एक लेक्चर तुम्ही करा. या लेक्चरच्या बाहेर कोणताही क्वेश्चन येणार नाही, पडणार नाही बेटा. आणि प्रत्येक एक बेटा टेस्ट, प्रत्येक एक एक टेस्ट तुम्ही लेकरांनो व्यवस्थित पद्धतीने टॅकल करा, चांगला अभ्यास करा, फुल कॉन्फिडन्स करा. आणि काही अडचण आली लेकरांनो तर आमच्या इन्स्टिट्यूटच्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. आणि आपल्या जगद्गुरु सुपरटॅक टेस्ट सिरीजला लेकरांनो आता प्रचंड प्रतिसाद आता मिळत आहे. आणि तुमच्याही मित्राला सांगत राहा आणि आपल्या युट्यूबला सबस्क्राईब करत राहा लेकरांनो. धन्यवाद बेटा. सगळेजण असंच बेटा चांगल्या चांगल्या पद्धतीने दररोज बेटा आपलं प्लॅनिंग करायचं. सकाळी लेक्चर करत असताना ताट बसायचं बेटा, आणि समोर मोबाईल असला का लेकरांनो ताट बसल्याच्या नंतर एक 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 पॉइंट बेटा व्यवस्थित पद्धतीने त्याच्यामध्ये कव्हर अप करायचा. आलं लक्षात? मी जास्त वेळ घेत नाही आणि जाता जाता एकच गोष्ट तुम्हाला सांगतो बेटा, संघर्ष करते समय बेटा मेरे गुरु हर बात कहते हैं, संघर्ष करते समय कभी हार न जाना बेटा, हार भी गए बेटा, कभी टूट न जाना बेटा, टूट भी गए बेटा तो बिखर न जाना बेटा, और बिखर भी गए बेटा तो फिर से उठना, क्योंकि ये दुनिया उसी की सुनती है बेटा जो गिर कर भी फिर से उठने का दम रखते हैं बेटा. आलं लक्षात लेकरांनो? धन्यवाद बेटा. सगळेजण चांगला अभ्यास करा बेटा. आणि या बेटा महाराष्ट्रामध्ये तुमचा डंका वाजला पाहिजे लेकरांनो. आणि तुमच्या रिझल्टचा डंका एकदा वाजला लेकरांनो तर बेटा आम्ही खांद्यावर घेऊन तुम्हाला नाचायला सुद्धा कमी करणार नाही. हा शब्द आहे बेटा आमचा. आलं लक्षात लेकरांनो? येणाऱ्या संडेच्या एक्झाम साठी संभाजीनगर झालं, फुलंब्री झालं, सिल्लोड झालं, हो बेटा छत्रपती संभाजीनगरच्या सगळ्या स्टुडंटसाठी बेटा बेस्ट ऑफ. धन्यवाद बेटा. धन्यवाद सर. थँक्यू सर. थँक्यू सर. बघा पोरांनो, सरांचा एक एक शब्द म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी काय असतं, मोटिवेशन असतं. सरांनी जसं सांगितलंय तसं सगळ्यांनी काय करायचंय, खूप सारं मन लावून अभ्यास करायचा. ठीक आहे? चला, आता सरांनी मोटिवेट केले, मी त्या विषयावर बोलणार नाही. चला आपल्या क्वेश्चन कडे आपण कंटिन्यू करू. क्वेश्चन मध्ये बघा काय म्हटलंय, x² + 2x - 5 = 0. मग आता इथं बघा पहिली स्टेप काय आपली, स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का, तर ऑफकोर्स हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. त्यानंतर स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट बघायचा, तो 1 आहे का, येस, इथं पण 1 आहे. त्यामुळे आपल्याला बाकी काही इथं प्रोसिजर करायची गरज नाही, डायरेक्ट आपल्या स्टँडर्ड फॉर्म कडे. काय सांगतोय आपलं प्रोसिजर, टेक द कोएफिशियंट ऑफ x. x चा कोएफिशियंट उचलायचा, काय येतो 2, त्याचा हाफ बनवायचा. 2 चा हाफ किती होईल 1, 2 च्या हाफ बनत होतं ना, त्याचा स्क्वेअर बनवायचा. 1 चा स्क्वेअर किती 1, तो ऍड आणि सबट्रॅक्ट करायचा. टेक द कोएफिशियंट ऑफ x, मेक इट हाफ, मेक इट स्क्वेअर, ऍड अँड सबट्रॅक्ट. मग कोएफिशियंट 2 भेटला, त्याचा हाफ 1 भेटला, त्याचा स्क्वेअर 1 भेटला. म्हणजे आपल्याला ऍड सबट्रॅक्ट काय करणार आहे, 1 करणं इथं. मग बघा पहिल्या दोन स्टेप ऍज इट इज, x² + 2x या दोन टर्म ऍज इट इज. थर्ड वाली टर्म काय आपली 1 +1 करणार, -1 करणार, -5 = 0 ऍज इट इज. ठीक आहे? आता पुढची स्टेप, पहिल्या 3 टर्म कुठला तरी ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल, कसं घेणार, पहिल्याचं रूट, मिडलचं साइन, तिसऱ्याचं रूट, ब्रॅकेट स्क्वेअर. x² चा रूट x + 2x नंतर साइन प्लस आलं, आणि 1 चा स्क्वेअर काय आहे, म्हणजे 1 कोणाचा स्क्वेअर 1 चा, म्हणजे 1 चा स्क्वेअर रूट 1च झालं. या पहिल्या 3 टर्मचं हे आलं आन्सर, x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर. उरलं काय, -1 - 5 किती होईल, -6 = 0. -6 तिकडे जाऊन काय होईल, प्लस होईल. म्हणजे मिळेल काय पोरांनो, x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर = 6 मिळेल. मग आता काय करा, स्क्वेअर रूट घ्या, टेकिंग स्क्वेअर रूट. आपली प्रोसिजर बघा. बघा सगळे क्वेश्चन एकाच पॅटर्न सॉल्व्ह होत आहे पोरांनो. फॅक्टरायझेशन मध्ये तरी आपल्याला समजा फॅक्टर शोधायला कधी कधी प्रॉब्लेम होतो, जर विचित्र नंबर आले तर. इथं तसं काही म्हणजे प्रॉब्लेमच नाही. एक पॅटर्न तुम्हाला फॉलो करायचा आहे, एक ना एक क्वेश्चन त्या पॅटर्न सॉल्व्ह होतो. फक्त पॅटर्न लक्षात घ्या. टेक द कोएफिशियंट ऑफ x, मेक इट हाफ, मेक इट स्क्वेअर, ऍड अँड सबट्रॅक्ट. ठीक आहे? मग आता टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट घेतला, बघा x + 1 चा स्क्वेअर म्हटलं त्याचा रूट करताना स्क्वेअर कॅन्सल होईल, हे प्लस मायनस
6 परफेक्ट स्क्वेअरने म्हणजे याला काय लागल रूट लागल. मग 1 ला इकडे पाठवा मायनस होईल म्हणजे मिळेल काय पोरांनो x इज इक्वल्स टू -1 प्लस मायनस √6. मग आता काय म्हणणार एकदा प्लस घेणार एकदा मायनस घेणार. -1 प्लस √6 और x इक्वल्स टू -1 मायनस √6 म्हणजे रूट काय काय मिळाले मग आपल्याला इथं -1 प्लस √6 and -1 minus √6 are the roots. -1 plus √6 and -1 minus √6 are the roots. आले लक्षात. चला स्क्रीनशॉट घेऊन टाका सरकू बाजूला. ओके चला जाऊ पुढच्या क्वेश्चन कडे. क्वेश्चन नंबर 3. आता बघा हा त्याच पॅटर्नचा आहे. इथे कोएफिशिएंट 1 फक्त -3 तुम्हाला काय करणे राईटचा लेफ्टला घेणे +3 होऊन जाईल तो. आणि हा तुम्ही काय करा मग आता स्वतः सॉल्व्ह करा. ठीक आहे क्वेश्चन नंबर 3. मग आता आपण होमवर्कला स्किप करतोय. लगेच सॉल्व्ह करायचे लेक्चर झाल्यानंतर कमेंट बॉक्स मध्ये आन्सर टाकायचे तुमचे काय रूट येतात ते. ठीक आहे इझिली करता येईल तुम्हाला. चला क्वेश्चन नंबर 4 कडे जाऊ. आता क्वेश्चन नंबर 4 वेगळा आहे बघा. इथं काय झालेलं आहे वेगळं काय मला सांगा बरं. इथं स्क्वेअर टर्मचा कोएफिशिएंट 1 नाही आलेला. आतापर्यंत जेवढे क्वेश्चन केले आपण तिथं काय होतं प्रत्येक क्वेश्चन मध्ये स्क्वेअर टर्मचा कोएफिशिएंट 1 होता. इथं मात्र काय रे इथं स्क्वेअर टर्मचा कोएफिशिएंट 1 पेक्षा वेगळा आहे. मग आपण काय म्हटलं जर स्क्वेअर टर्मचा कोएफिशिएंट 1 पेक्षा वेगळा असेल तर त्यानं काय करायचं डिवाइड करून घ्यायचं जेणेकरून आपल्याला तो कोएफिशिएंट 1 बनवावा लागतो. मी इथं कोएफिशिएंट काय 9 आहे म्हणजे आता इथं 9 ने डिवाइड करायचं हे दोन उड्या मारतील म्हणजे प्रत्येक टर्मला म्हणजे थोडक्यात प्रत्येक इक्वेशन मधल्या प्रत्येक टर्मला आपल्याला काय करावं लागेल 9 ने डिवाइड करावं लागेल. ठीक आहे सो डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 9. डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 9. सो दोघं साइडला 9 ने डिवाइड केलं तर काय मिळेल बघा वी गेट इथं 9 कॅन्सल होतील मिळेल काय y² मायनस इथं होईल 12/9 y प्लस इथं होईल 2/9 इक्वल टू 0 ला डिवाइड केलं तर 0च मिळेल. आता 12/9 थोडं सिम्प्लिफाय होतं सिम्प्लिफाय करून घ्या. कितीने कटतं 3 ने कटतं 3 चा 3 4 चा म्हणजे मिळालं काय रे y² मायनस 4/3y प्लस 2/9 इक्वल टू 0. ठीक आहे मग आता आला आता स्टँडर्ड फॉर्म आला कोएफिशिएंट 1 झाला सगळं ओके झालं. मग आता आपली प्रोसिजर टेक द कोएफिशिएंट ऑफ मिडल टर्म काय आहे -4/3 त्याचा हाफ करा म्हणजे काय 2 ने डिवाइड करा. -4/3 काय होईल -2/3 नंतर त्याचा स्क्वेअर करतो आपण -2/3 चा स्क्वेअर काय होईल रे 4/9 आणि ही 4/9 काय होईल आपली थर्ड टर्म होईल. तिला आपण एकदा ऍड करतो आणि एकदा सबट्रॅक्ट करतो म्हणजे +4/9 -4/9 करावं लागेल. तर बघा y² ऍज इट इज -4/3y ऍज इट इज प्लस 4/9 -4/9 प्लस 2/9 इक्वलचा 0 बाळांनो ऍज इट इज. ठीक आहे थर्ड टर्म मिळाली होती इथं काय 4/9 ती आपण काय केली ऍड सबट्रॅक्ट केली. नंतर पुढे काय करतो आपण पहिल्या तीन टर्म एका ब्रॅकेटचा स्क्वेअर असतो. तो ब्रॅकेट कसा शोधतो रे आपण पहिल्या टर्मचं रूट y² रूट काय होईल y मिडल टर्मचं साइन. आता बघा इथे मिडल टर्मचं साइन काय मायनस म्हणजे मायनस आणि थर्ड टर्मचं रूट 4/9 रूट काय होईल 2/3 आणि ब्रॅकेटचा काय होईल पोरांनो स्क्वेअर म्हणजे या पहिल्या 3 टर्मचं आपल्याला आन्सर काय मिळालं y - 2/3 स्क्वेअर मिळाला. उरलं कोण ह्या दोन टर्म -4/9 प्लस 2/9 याला सिम्प्लिफाय करा. बेस सेम म्हटल्यावर काय होईल -4 + 2 -2 होईल म्हणजे -2/9 मिळेल ते -2/9 इक्वल टू काय 0. ठीक आहे -2/9 राईटला पाठवते प्लस होतील म्हणजे काय मिळेल y - 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2/9. ठीक आहे नंतर काय करतो आपण रूट घेतो टेकिंग स्क्वेअर रूट. दोन्ही साइडचं रूट घेतलं तर काय मिळेल बघा y - 2/3 कारण परफेक्ट स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल आणि आपल्याला काय मिळेल y - 2/3 हे प्लस मायनस आता 2 परफेक्ट स्क्वेअर नाही म्हणजे 2 ला रूट लागल 9 मात्र परफेक्ट स्क्वेअर आहे कोणाचा 3 चा म्हणजे काय मिळालं +-2/√3 हे 2/3 तिकडे पाठवा काय भेटेल रे मग हे होईल 2/3 +-√2/3 एकदा प्लस एकदा मायनस म्हणजे मिळेल काय बाळांनो y इक्वल्स टू मिळेल 2/3 +√2/3 और y इक्वल्स टू मिळेल 2/3 - √2/3.
ठीक आहे. मग आता दोघांचा बेस सारखा आहे म्हणजे काय करा, वरच्यांना ऍड करा. ऍड नाही होते, फक्त राईट करणार आपण तसं. सो इथे मिळेल y इक्वल्स टू 2 प्लस √2/3 और y इक्वल्स टू मिळेल 2 मायनस √2/3. मग थोडं छोटं करतो मी याला, विजिबल असेल ते तुम्हाला प्रॉपरली. ठीक आहे का, दिसतंय ना प्रॉपरली? ठीक आहे. मग आता झाले, रूटच म्हणणार मग याला. देअरफॉर आपण म्हणणार 2 प्लस √2/3 अँड 2 मायनस √2/3 आर द रूट्स. हे काय झाले मग, या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे पोरांनो रूट झाले. ठीक आहे. चला साईडला सरक, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाका तुम्ही. चला घेतला का? हा. त्याच्यामध्ये डिफरंट काय होतं रे बाकीच्या क्वेश्चन पेक्षा, याच्यामध्ये स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट 1 पेक्षा वेगळा आला होता. तर तिथे काही जास्त वेगळं नाहीये, फक्त त्याला 1 करून टाकायचं. 1 करण्यासाठी काय, जो काय कोइफिशियंट असेल त्या कोइफिशियंटने काय करायचं, इक्वेशनला डिवाइड करून घ्यायचं. ठीक आहे, पूर्ण इक्वेशनला. आलं लक्षात? फोर्थ क्वेश्चन. चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊ. नाव क्वेश्चन नंबर 5. इथं पण कोइफिशियंट आहे बघा, हा एक करून मग सॉल्व. 2y² प्लस 9y प्लस 10 इक्वल टू 0. काय कोइफिशियंट 2, म्हणजे डिवाइड किती करावं लागेल, 2 ने डिवाइड करावं लागेल. सो डिवाइडिंग बोथ साइड्स बाय, स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहेच, त्यामुळे बाकी चेंज करायची गरज नाही. डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 2. 2 नच का, स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट 2 आहे म्हणून 2 ने डिवाइड करणार. तर पहिली टर्म काय होईल, 2 कॅन्सल होऊन y² मिळेल. इथं मिळेल 9/2y. आता 10/2 केलं तर किती बनते, 5 येईल, इक्वल टू 0 झालं. 1 स्टँडर्ड फॉर्म मध्ये पण आहे. नाव प्रोसिजर, टेक द कोइफिशियंट ऑफ मिडल टर्म. काय येतो, 9/2. आता 9/2 चा हाफ करायचं, वरच्या 9 चा हाफ नाही होत. मग बघा, जर वरचा हाफ नाही झाला तर खालच्याचं डबल करायचं. खालच्याचं डबल म्हणजे पूर्ण हा जो फ्रॅक्शन त्याचा हाफच होत असतं. मग 9/2 चा हाफ काय होईल, 9/4. कोण असं ना दिवसा 9/2 डबल होईल. तर खालचा डबल झाला तर हा फ्रॅक्शन हाफ होत असतो, आणि वरचा हाफ झाला तेव्हा तो हाफ होत असतो. ठीक आहे. आता 9 2 ने डिवाइड होत नाही म्हणून आपण खालच्या डबल केलं. ठीक आहे, म्हणजे 9/2 चा हाफ काय झाला, मग 9/4 झाला. आता 9/4 आपला काय हाफ आहे, तर हाफचा आपण स्क्वेअर करतो पुढे. मग 9/4 चा स्क्वेअर किती होईल, 81/16. म्हणजे आपल्याला जी ऍड सबट्रॅक्ट करायची टर्म आहे ती काय असणार आहे, आपली 81/16 असणार आहे इथं. म्हणजे काय, मग आता बघा, y² ऍज इट इज प्लस 9/2y पण ऍज इट इज. म्हणजे पहिल्या 2 टर्म ऍज इट इज, थर्ड टर्म आपण इथं ऍड सबट्रॅक्ट करतो पहिल्या 2 टर्म नंतर. थर्ड टर्म काय, मग 81/16 म्हणजे प्लस 81/16 मायनस 81/16 प्लस 5 इक्वलचा 0 बाळांनो ऍज इट इज. ठीक आहे. आता पहिल्या 3 टर्म ब्रॅकेटचा स्क्वेअर असतो. कोणता ब्रॅकेट, पहिला टर्मचा रूट y² चा रूट y, मिडल टर्मचा साइन प्लस, आणि थर्ड टर्मचं रूट. 81/16 चा रूट काय, 9/4. 9/4 ब्रॅकेट स्क्वेअर. हे झालं पहिल्या 3 टर्मचं आन्सर, y² प्लस 9/2y प्लस 81/16. आता याला सिम्प्लिफाय करा. हे काय होईल, पुढच्या 2 टर्म 16 पाहायचा 80 मायनस 81, मायनस 81 प्लस 80 काय होईल, -1, आणि आपणला काय राहील 16. -1/16 इक्वल टू 0. -1/16 राईटला घ्या, ते काय होईल, प्लस होईल. म्हणजे मिळेल काय पोरांनो, y प्लस 9/4 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 1/16. नंतर काय करतो आपण, स्क्वेअर रूट घेतो. टेकिंग स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट. रूट घेतलं काय मिळेल, हा परफेक्ट स्क्वेअर म्हणजे रूट कटन. म्हणजे मिळेल काय इथं, y प्लस 9/4, इकडे काय प्लस मायनस 1/16 पण परफेक्ट स्क्वेअर आहे. 1/16 कोणाचा स्क्वेअर असतो, 1/4 चा. 9/4 ला इकडे घ्या, ते मायनस होईल. सो y इक्वल्स टू मिळेल मायनस 9/4 प्लस मायनस 1/4. एकदा प्लस 1/4 घेणार, एकदा मायनस 1/4 घेणार. सो मिळेल काय बघा मग, देअरफॉर y इक्वल्स टू मिळेल बाळांनो मायनस 9/4 प्लस 1/4 और y इक्वल्स टू मिळेल मायनस 9/4 मायनस 1/4. डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरला कॅल्क्युलेट करून टाका. -9 प्लस 1 होईल -8. सो इथं मिळेल y इक्वल्स टू -8/4 और इथं मिळेल -9 मायनस 1 होईल -10/4. 10/4.
सो आता हे 4 1 चा 4 2 चा 4 1 चा 4 2 चा हे 2 न कट्ट 2 2 चा सॉरी 2 2 चा आणि हा 2 5 चा म्हणजे y ची व्हॅल्यू काय मिळालं रे इथे मिळालं -2 आणि इथे मिळालं -5/2 म्हणजे काय मिळाले मग रूट इथं आपल्याला इथं रूट मिळाले अरे भैया सर ठीक आहे सो रूट काय काय मिळाले मग सो रूट मिळाले -2 and -5/2 are the roots. सो इथं जे रूट मिळाले ते काय मिळाले -2 आणि -5/2 मिळाले ठीक आहे चला याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका फास्ट चल आहे ना विजिबल घेऊन टाका घेतला चलो चलते हैं नेक्स्ट क्वेश्चन की तरफ क्वेश्चन नंबर 6 5x² is equals to 4x plus 7 मग आता याला राईट साइडच्या टर्म लेफ्टला आणावं लागतील पहिले 5x² as it is 4x लेफ्टला येऊन मायनस होईल 7 लेफ्टला येऊन मायनस होईल इक्वल टू काय 0 परत मग आता कोएफिशिएंट काय 5 डिवाइड बाय 5 करणार डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 5 काय मिळेल रे मग इथं 5 कटा इथं मिळेल x² मायनस 4 ला 5 ने डिवाइड केलं तर काय होईल 4/5x इथं काय होईल -7/5 -7/5 इक्वल्स टू 0 हे झालं आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये नंतर मग आता टेक द कोएफिशिएंट ऑफ x मेक इट हाफ मेक इट स्क्वेअर ऍड अँड सबट्रॅक्ट कोएफिशिएंट काय आहे -4/5 आता वरच्याचा म्हणजे हाफ करायचं म्हणजे वरच्याचा हाफ करावं लागतं -4/5 चा हाफ काय होईल -2/5 याचा स्क्वेअर काय होईल 4/25 म्हणजे थर्ड टर्म जी आपण ऍड सबट्रॅक्ट करणार आहे ती काय मिळणार आहे 4/25 मग आता पहिल्या दोन टर्म ऍज इट इज x² -4/5x ऍज इट इज थर्ड टर्म काय 4/25 म्हणजे +4/25 -4/25 -7/5 ऍज इट इज इक्वल चा 0 पण ऍज इट इज ठीक आहे नाव आता पहिल्या तीन टर्म काय असतं रे कुठल्या तरी ब्रॅकेटचा स्क्वेअर असतो तो कसा घेतो आपण पहिल्याचं रूट मिडलचं साइन तिसऱ्याचं रूट मग x² चं रूट x मिडलचं साइन इथं मायनस आहे आणि 4/5 चं रूट काय होईल 4/25 चं रूट काय होईल 2/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर आता हे दोन्ही सिम्प्लिफाय करते तर बेस सेम करावं लागेल 25 5 म्हणजे 5 ने मल्टिप्लाय म्हणजे इथं पण 5 ने मल्टिप्लाय होईल हे झालं -4/25 आणि हे झालं -35/25 मग -35 -4 होईल -39 म्हणजे हे मिळेल -39/25 इक्वल्स टू 0 -39/25 ला राईटला घ्या ते काय होईल प्लस होईल म्हणजे मिळेल काय पोरांनो x - 2/5 होल स्क्वेअर इज इक्वल्स टू 39/25 नंतर काय करतो आपण स्क्वेअर रूट घेतो टेकिंग स्क्वेअर रूट मग आता स्क्वेअर रूट घेतल्यावर काय मिळेल बघा टेकिंग स्क्वेअर रूट बघा स्क्वेअर रूट घेतलं काय होईल हा स्क्वेअर कटून जाईल मिळेल काय इथं x - 2/5 इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट घेताना प्लस मायनस करतो आपण प्लस मायनस आणि 39/25 चा स्क्वेअर रूट काय होईल रे आता 39 परफेक्ट स्क्वेअर नाही म्हणजे 39 रूट मध्ये जाईल आणि 25 5 चा स्क्वेअर आहे म्हणजे 25 चा स्क्वेअर रूट किती होईल 5 होईल आता लक्षात घ्या 39 ला आपण ब्रेक पण करू शकतो 3 × 13 पण 3 बी परफेक्ट स्क्वेअर नाही आणि 13 बी परफेक्ट स्क्वेअर नाही त्यामुळे याला ब्रेक करून फायदा नाही हे रूट मध्ये 39 ऍज इट इज राहील ठीक आहे -2/5 राईटला पाठवते प्लस होतील x इक्वल टू मिळेल 2/5 प्लस मायनस √39/5 एकदा प्लस घ्या एकदा मायनस घ्या सो मिळेल काय x इक्वल्स टू 2/5 प्लस √39/5 और एकदा मायनस घेतलं तर हे मिळेल 2/5 मायनस √39/5 बेस से मी वरचे कॅल्क्युलेशन करून टाका सो x इक्वल टू मिळेल 2 प्लस √39/5 और x इक्वल्स टू मिळेल 2 मायनस √39/5
म्हणजे रूट काय काय मिळाले मग 2 प्लस रूट 39/5 आणि 2 मायनस रूट 39/5. मी तर आपण राईट करणार देअरफॉर 2 प्लस रूट 39/5 and 2 minus root 39/5 are the roots. हे काय झाले मग आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रिक्वायर्ड रूट झाले. ठीक आहे, चला स्क्रीनशॉट घेऊन टाका. मी साईड थोडं छोटं करू का? स्क्रीनशॉट घेऊन टाका, मी साईडला सरकतो. चलो, काय आले सगळ्यांना? चला पुढचा क्वेश्चन. आय थिंक झाले क्वेश्चन. हा, तर या ठिकाणी मित्रांनो आपलं काय होतं, प्रॅक्टिस सेट 2.3 काय होती, कंप्लीट होती. आता 2.3 प्रॅक्टिस सेट मध्ये काय केलं रे आपण? 2.3 प्रॅक्टिस सेट मध्ये पोरांनो आपण काय केलं, क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केले. कोणत्या मेथडनं? कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडनं. आता पुढची एक मेथड बघा आपली, पुढची मेथड आहे फॉर्म्युला मेथड. म्हणजे 3 मेथड आहे ना आपल्याकडे, एक फॅक्टरायझेशन, एक आहे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आणि एक आहे फॉर्म्युला मेथड. आता पुढच्या लेक्चर मध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करणार आहे कोणत्या मेथडनं बाळांनो? फॉर्म्युला मेथडनं. पण आता आपण डायरेक्ट सॉल्व्ह नाही करणार आहे. पहिले मी तुम्हाला शिकवणार आहे का फॉर्म्युला बनतो कसा, फॉर्म्युला कुठून येतो हे आधी शिकवणार आहे आणि नंतर मग यानं तुम्हाला मी क्वेश्चन करून देणार आहे. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरसाठी आज इथं थांबणार आहे आपण. आय होप तुम्हाला हे सगळं लेक्चर मधले सगळे क्वेश्चन कळाले असतील. आय थिंक एकच क्वेश्चन आपण होमवर्क क्लास स्किप केलेला आहे, तो तुम्ही काय करायचा, लगेच लेक्चर झाल्यानंतर सॉल्व्ह करून कमेंट बॉक्स मध्ये त्याचा आन्सर टाकायचा आहे. ठीक आहे, शेवटपर्यंत लेक्चर बघितल्याबद्दल सर्वांचे खूप सारे आभार. आणि ज्यांनी अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही अगस्ती करियर इन्स्टिट्यूट, त्यांनी लगेच आपल्या चॅनलला काय करायचं, सबस्क्राईब करायचे. आणि जेही तुमचे 10th ला मित्रमैत्रिणी असतील त्यांना काय करायचं आहे, आपल्या चॅनलची लिंक शेअर करायची. ठीक आहे, थोड्या दिवसात आपण 11th 12th चे पण लेक्चर टाकणार आहे. त्यामुळं 11वी 12वीचे आणि नंतर 7वी 8वी 9वीचे पण लेक्चर आपण टाकणार आहे. त्यामुळे 7वी पासून 12वी पर्यंत जे कोणी तुमच्या मित्रमैत्रिणी तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतील त्या सर्वांना आपल्या चॅनलची लिंक पाठवायची आहे आणि त्यांना सबस्क्राईब करायला सांगायचंय. ठीक आहे, तर आज आपण थांबू इथं.